सीटा लोड. आता भाडे घेणार बकळे यांच्याकडनं. चाललोय घराकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. अंघोळ पाणी सगळं आवरले. संतुडे आल्या पंपात दंडका न्यायला. बाकी आज काही कामं नाहीत. आज लग्न आहेत 2. एक तर लग्न मी करणार आहे आणि बाकी मग मम्मी एक लग्नाला जाणार आहे. मी आणि अर्जुन दादा पुढे जाणार आहे मम्मीला मागं सोडून. म्हणजे टाकळी रोडला मम्मीला सोडायचं आहे आणि आम्ही जाणार आहे पलूसला. तर मित्रांनो, मम्मीला मिरजेतल्या कार्यालयात सोडून आलो बघा. आता मी आणि अर्जुन दादा चाललोय पलूसला. पलूसमध्ये किर्लोस्कर वाटलं जायचं आपल्याला. मित्रांनो, लग्नासाठी पेडगेतल्या 2-3 गाड्या गावल्यात. त्यांच्या पाठीमागं चाललोय. तसं पलूसला यात्रेला एकदा गेलतो आणि आता एकदा 2 वेळा चाललोय. यात्रेला गेलतो तेव्हा तासगाववर निघालतो. आता दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे. सध्या तर आपल्या कॉलेज रोडनं चाललोय, म्हणजेच माधवनगर रोडनं. झालं बघा लग्न. जेवण वगैरे सगळं आवरलंय. आता चाललोय. जाता अर्जुन दादा म्हणणं आता इथवर आलोय तर औदुंबरला जायचं. औदुंबरला दत्ताच्या मंदिराला भेट देणार आहे. मी तर पहिल्यांदा चाललोय. त्याआधी अर्जुन दादा लय वेळा गेला वाटतं. वान लोकेशन आहे राव. दोन्हीकडे उसा आहे आणि मधनं रस्ता गेलाय. बाकी थोडं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आलो बघा औदुंबर मध्ये. पाय धुवायची कसली सुविधा आहे बघा इथं. बाकी तिथं पण पाणी आहे. हे बघा मेन दत्ताचं मंदिर. दत्ताच्या मंदिरात हनुमान पण आहेत. मंदिरात सगळीकडे असं जरा जरा पाणी सोडलंय. पाणी चाललंय खाली असं.
बघा देवदर्शन करून इथे थोडं सावलीला बसलेलो. आता जाणार आहे घराकडं. येताना तर आम्ही पोरांच्या संघ नांदरं वसगडं हे सगळं करत आलतो. आज जाताना डायरेक्ट सांगलीवरून जाणार. जरा सोपा रस्ता आहे आणि रस्ता पण चांगला आहे. आणि पुन्हा नदी लागली बघा. तर आमच्या समोर एक बस चालल्या. ती सस्पेन्शन काय ते खराब झाले. किती वर असं उड्या मारायला बघा ती. लग्न वगैरे सगळं आवरून आलो बघा. फायनली आलो आपल्या एरियात. आता घरात जातो आणि कपडे वगैरे बदलून थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग बघतो पुढचं प्लॅनिंग काय आहे. मित्रांनो घरात येऊन एक 10-15 मिनिटं झालं असतील. तेवढ्यात काकींचा फोन आला. तर काकी त्यांना गावाकडे गेलती. काकी आणि शरद काकांच्या बायको आहेत. त्यांना गावात घेऊन यायचं घराकडं. मग त्यासाठी पुन्हा आणि गावाकडे चाललोय. गेले बघा 2 शिटा लोड. आता भाडं घेणार बघ यांच्याकडनं. चाललोय घराकडे. काकी त्यांना घरात सोडून कपडे त्यांनी चेंज केलो. जनावरांना वैरणाची जोडणं केलो आणि आता मम्मीने लोन दिल्या तुझा आणायला शरद काका त्यांच्याकडं. घेतलं बघा दूध. आता चाललोय घराकडे. जेव्हापासून नवीन गाडी आल्या तेव्हापासून हेलिकॉप्टरकडे जरा दुर्लक्ष वाढले. गाडी जरा कुठतर नटून झाल्या. काय तर कोडमाड वाजायला लागले. आणि त्या सायलेन्सर जरा आवाज करणार असल्यामुळे किरकोळ थोडकं वाजलेलं ते जाणवत पण नाही. एका दिवस हेलिकॉप्टर घेऊन खाडकिट्ट करून आणलं पाहिजे सगळं. वरती चाललो तो पाण्याचं नियोजन लावायला. घरात खेळणं गावलं. पाणी आता घरात जाणार. व्लॉग एडिटिंग करणार आणि झोपून टाकणार. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.